नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषय इतिहास आणि राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका, जिला तुम्ही विद्यार्थी मित्रांनो वार्षिक परीक्षा म्हणतात. त्यासोबत अनेक विद्यार्थीला सेकंड टर्म सेमेस्टर, सेकंड सेमेस्टर, ॲन्युअल एक्झाम म्हणतात. तिची इतिहास आणि राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर हीच प्रश्नपत्रिका येणार आहे का? तर याचं देखील उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघितलं, ही प्रश्नपत्रिका तुम्हाला खूप हेल्प करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. पुन्हा एकदा वाचतो. इयत्ता 9वी द्वितीय सत्र परीक्षा 2026 विषय आहे इतिहास राज्यशास्त्र. गुण आहे 40, वेळ आहे 2 तास. तर चला सुरू करूया. इतिहास प्रश्न 1 मध्ये म्हटलेला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरून विधान पूर्ण करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इस्रोचे मुख्य कार्यालय टिंब येथे आहे. 4 पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो. अ मध्ये आहे तुम्हाला बंगळुरू, ब मध्ये आहे मुंबई, क मध्ये आहे नवी दिल्ली, ड मध्ये आहे कोलकाता. जो काही योग्य पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा आणि त्यानंतर उत्तर लिहायचं आहे. दुसरा विद्यार्थी मित्रांनो, सायकल उत्पादनात टिंब भारतातील प्रमुख शहरे आहेत. अ मध्ये आहे मुंबई, ब मध्ये आहे लुधियाना, क मध्ये आहे कोचीन, ड मध्ये आहे कोलकाता. जो काही योग्य पर्याय आहे तो निवडायचा आणि मग तुम्हाला हे विधान जे आहे ते पूर्ण करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा आहे प्राचीन व मध्ययुगीन काळात टिंब ही माणसाची एक महत्त्वाची ओळख होती. अ मध्ये आहे जात, ब मध्ये आहे भाषा, क मध्ये आहे धर्म, ड मध्ये आहे वंश. काय आहे विद्यार्थी मित्रांनो ते सांगायचं. त्यानंतर चौथा आहे भारताने टिंब यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. 4 पर्याय आहे. अ मध्ये आहे सुनील गावस्कर, ब मध्ये आहे सय्यद किरमाणी, क मध्ये आहे संदीप पाटील आणि ड मध्ये आहे कपिल देव. त्यानंतर प्रश्न 1 पहिला ब आहे, ज्यामध्ये आहे पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी आता आपल्याला ओळखायची आहे. तर पहिली चुकीची जोडी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो गटमध्ये तुम्हाला आहे चिपको आंदोलन, ब मध्ये त्याच्यासमोरच वृक्षतोड थांबवणी दिलेलं आहे. त्यानंतर लाटणे मोर्चा, यासमोर महागाई व कृत्रिम टंचाई यांना विरोध. त्यानंतर अटक विरोधी आंदोलन, अटक विरोधी आंदोलन म्हटलेलं आहे, परंतु अटक विरोधी आहे. त्यानंतर भ्रष्टाचाराला विरोध त्यासमोर दिला आहे. त्यानंतर महिला दक्षता समिती, स्त्री अत्याचाराला विरोध. तर चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. त्यानंतर दुसऱ्यामध्ये तुम्हाला आहे पृथ्वीसमोर आहे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र. त्यानंतर अग्नी, जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र. आणि आकाश, जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र. नाग, शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, चुकीची जोडी ओळखायची. त्यानंतर वृत्तपत्र व संपादक दिलेले आहे, यामध्ये देखील तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे. जसं की पहिला आहे डॉक्टर एन गोपीनाथ, ओपन हार्ट शास्त्रक्रिया. त्यानंतर आहे रामचंद्र शर्मा, कुशल कारागीर. त्यानंतर डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय, टेस्ट ट्यूब बेबी. ओके. आणि त्यानंतर आहे डॉक्टर मोहनराव, ते काय आहे पोलिओ. तर संपादक वृत्तपत्र आणि विद्यार्थी मित्रांनो संपादक, बट आय थिंक सो इथे मिस्टेक आहे. ओके. जाऊ विद्यार्थी मित्रांनो पुढे. टिपा प्रश्न 2 मध्ये म्हटलेला आहे. प्रश्न 2 ब मध्ये टिपा लिहा. सती प्रतिबंधक कायदा यावरती टिप लिहायची, किंवा अवकाश संशोधन क्षेत्रातील भारताची प्रगती यावरती टिपा लिहू शकता, किंवा स्वातंत्र्योत्तर काळातील वृत्तपत्रांचे उद्देश यावरती टिप लिहू शकता, किंवा मूलभूत अधिकार यावरती देखील तुम्ही टिप लिहू शकता. आता प्रश्न 2 मध्ये म्हटलेला आहे दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करायची आहेत. तर पहिला आहे भारताच्या उपग्रहांची नावे लिहायची, जसे की भास्कर आहे. बाकीच्या 4 उपग्रहांची नावे तुम्हाला लिहायची आहे. 2 गुणांसाठी 1 संकल्पना चित्र आहे. दुसरं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भारतातील महत्त्वाचे बंदरे, तर ते लिहायचे आहे. आणि तिसरं आहे तुम्हाला आरोग्याच्या उपचार पद्धती. तिन्हीपैकी कोणती 2 तुम्हाला सोडवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा तुम्हाला काय मिळतील, 4 मार्क मिळतील. त्यानंतर प्रश्न 3 आहे पुढील विधाने सकाराम स्पष्ट करायची आहेत, ज्यामध्ये पहिला आहे महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळीस सुरुवात झाली. भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. सकाराम स्पष्ट करा. भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. चित्रपटाचे अर्थकारण बदलत आहे. त्यानंतर आहे प्रश्न 4 दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. 1998 मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली, सुमारे 760 किलोमीटर. बघा हा विद्यार्थी मित्रांनो हा उतारा दिला आहे, यावरती स्क्रीनशॉट घेऊन टाका तुम्ही लगेच. त्यावरती काय प्रश्न आहेत, आता ती प्रश्न बघूया, त्याची उत्तर द्यायची आहेत. जसं की बघा विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वे केव्हा सुरू झाली, पहिल्याच लाईनमध्ये उत्तर आहे 1998 मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली. त्यानंतर आहे कोकण रेल्वे कोणत्या 4 राज्यांतून जाते, कोणत्या राज्यातून जाते विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला सांगायचं आहे. परिच्छेद वाचल्यानंतर याची उत्तरे अगदी सोप्या पद्धतीने मिळतील, जसे की गोवा, कर्नाटक, केरळ व महाराष्ट्र या 4 राज्यातून ही कोकण रेल्वे जाते. त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील तंत्रज्ञान कोणते विक्रम आहेत, तर कोणते विक्रम आहेत विद्यार्थी मित्रांनो, मार्गाचे अनेक विक्रम आहेत, तर मार्गावर आहेत. ओके. तर कोणते विक्रम आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कोकण रेल्वे मार्ग किती लांबीचा आहे, तर किती लांबीचा आहे विद्यार्थी मित्रांनो हा कोकण रेल्वे, तर आहे 760 किलोमीटर लांबीचा आहे. ओके. त्यानंतर जाऊया पुढे. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा म्हटलेलं आहे. पहिला प्रश्न आहे भारतीय संविधानाने स्वीकारलेल्या स्त्री पुरुष समानता या तत्त्वांचे स्त्रियांना कोणते फायदे झाले, याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते. तिसरं आहे दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत. चौथा आहे ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्याची आज का गरज आहे.
आता विद्यार्थी मित्रांनो राज्यशास्त्रावरती प्रश्न. तर यामध्ये प्रश्न 6व्यामध्ये रिकाम्या जागा भरा आहे असं म्हटलेलं आहे. MCQचा प्रश्न आहे. पहिला विद्यार्थी मित्रांनो टिंबटिंब हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मध्ये 10 जानेवारी, मध्ये आहे 8 मार्च, मध्ये आहे 31 डिसेंबर, मध्ये आहे 24 ऑक्टोबर. त्यानंतर आहे दुसरा भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद खुली असणारा देश. आहे पाकिस्तान, मध्ये आहे म्यानमार, मध्ये आहे बांगलादेश आणि मध्ये आहे नेपाळ. त्यानंतर प्रश्न 7वा विद्यार्थी मित्रांनो पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. आता सकारण स्पष्ट करायचे पहिले आहे भारत चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो मानवी हक्कांची संकल्पना आता अधिक व्यापक झाली आहे. तिसरा आहे संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यानंतर आहे प्रश्न 8वामध्ये पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक? युनेस्को ही संकल्पना स्पष्ट करा किंवा मानवी हक्क ही संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची आहे. कोणती एक स्पष्ट करा. त्यानंतर आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणती एक कृती करायची आहे म्हणजे संकल्पना चित्र पूर्ण करायचं. तुम्हाला संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषा लिहायच्या जसं की इंग्रजी आहे, बाकीचे कोणत्या आहेत ते टाका. आणि त्यानंतर आहे भारताच्या शेजारील देश. तर कोणते शेजारील देश आहे ते लिहायचं जसं की श्रीलंका दिलेलं आहे. बाकीचे शेजारील देश तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न 9वा पुढील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. आता थोडक्यात उत्तर लिहायचे पुढील प्रश्नांची. तर यामध्ये 3 प्रश्न आहे. कोणत्या एक सोडवायचे तुम्हाला 2 मार्क्ससाठी आहे. तर पहिला विद्यार्थी मित्रांनो भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांत कोणकोणत्या बाबतीत समस्या आहेत ते लिहायचं आहे पूर्णपणे. ओके, थोडक्यात उत्तर म्हणजे पूर्णपणे लिहायचं आहे. त्यानंतर पर्यावरण ऱ्हासाचे परिणाम विशद करा. इथं हासाचे झाले परंतु ऱ्हासाचे आहे. पर्यावरण ऱ्हासाचे परिणाम विशद करायचे आहेत. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची उद्दिष्टे लिहा. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या 3पैकी कोणताही एक प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका होती तुमची द्वितीय सत्र म्हणजेच ॲन्युअल सेकंड टर्म सेकंड सेमेस्टर जिला द्वितीय सत्र परीक्षा बोलता, वार्षिक परीक्षा बोलता, तिची इतिहास आणि राज्यशास्त्राची. आता अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे सर हीच प्रश्नपत्रिका येणार आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो अनेक साऱ्या स्कूलमध्येही येऊ शकते परंतु तुमच्या स्कूलमध्ये हाच पेपर 100% येईल याची कोणतीही आम्ही खात्री घेत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त या प्रश्नपत्रिकाचा सराव करा आणि अधिक गुण मिळवा. यूट्यूबवरती व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळाली त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आणि हे PDF जे आहे ते पैशांवरती विकत घेतलेलं आहे. पेड PDF प्रश्नपत्रिका आहे ही. जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर प्ले स्टोअरवरनं मास्टर व्ह्यूवर ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये क्लास 9मध्ये जा, द्वितीय सत्र पेपरमध्ये जा, सर्व विषयाची प्रश्नपत्रिका तुम्हाला डाउनलोड करता येतील. विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला मराठी हिंदीचेही पेपर्स आपण टाकले. भूगोलचे पेपर चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्हा सर्वांनी इतिहास पेपरच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.